नॉन स्ट्राईक पंच अर्थात लेग पंचाच्या भूमिकेमध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा फुलर रेंज पद्धतीचा चेंडू होता. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केला गेला, षटकार आला. टायमिंग बघा कमालीचं होतं. दुसरा चेंडू फुलर लेन टाकला, त्यामुळे कमालीचं कमबॅक या ठिकाणी. या वेळेला अप्रतिम फटका आहे. चेंडू फ्लॅट जातोय, वन बाउन्स जाईल, सीमा रेषा पार, चौकार. चेंडूची सांगता झालेली आपण पाहतोय. फटका कमालीचे खेळले जात आहेत. बघा स्क्वेअर लेगचा फटका अजूनही डोळ्याला आठवण करून दिली जाते. अगदी त्याच वेळेला कव्हरच्या दिशेचा चौकार सुद्धा आपल्याला आठवतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. एकेरी धाव घेण्याची नामी संधी, ओव्हरथ्रो झालाय, दुसरी धाव घेण्याची संधी होईल आणि फलंदाजाला बाद करण्याची सुद्धा संधी आहे. मात्र असं असताना बघा प्रसंगावधान राखलंय. प्रेझेन्स ऑफ पॉइंट फार महत्वाचा आहे आणि मग अशा वेळेला जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळत आहेत. धावफलकावरती बदलाव होईल. 13 धावा, 13 ऑन अ स्कोरबोर्ड. सुरुवात बघा काय सुरुवात झाली, अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल. सुभाष शीघ्र म्हटलं जातं ते उगाचच नाहीये. ज्याची सुरुवात चांगली होते ना, ज्याचा शेवट सुद्धा चांगला होता असं म्हटलं जातं. मात्र क्रिकेट आहे, सरडाप्रमाणे रंग बदलतो आणि योगेश सारख्या गोलंदाजावरती ना हल्ला चढवलाय. रांजणपाडा संघानं अग्रेसरपणासाठी ओळखला जातो, अग्रेशनसाठी ओळखला जातो. नांदेडपाडा प्रत्येक अर्थातच आपण जर पाहिलं ना, थळेपाडा संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. आज योगेशचं सर्कलमध्ये पॉवर प्ले मध्ये कुठेतरी काहीतरी भिनसलंय, हे विसरून चालणार नाहीये. ऑन द रोप मोठा फटका, स्ट्रेट बॅटचा फ्लो ओपन केलाय, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकापासून अग्रेसरपणा पाहायला मिळतोय आणि कमालीची फटकेबाजी. षटक क्रमांक पहिला समाप्त. 1 षटकार 2 चौकारांच्या सहाय्याने 17 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. या सर्व धावा आपण जर पाहिल्या ना, या एकट्या फलंदाजाच्या अर्थातच रोहन पाटीलच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या समवेत मनीष सुद्धा नवीन फलंदाज आपण पाहतोय. मनीषकडे आपण पाहिला तर आधुनिकतेने हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला थळेपाडा संघ, टीम मीटिंग्स घ्यायच्या नाहीयेत. आपल्याला जितका वेळ दिला पाहिजे होता ना, तो पुरेसा वेळ आयोजकांनी दिलेला आहे. याची आपण खात्री घ्या, याची आपण काळजी घ्या, अन्यथा कडक कारवाई करावी लागेल, याची सुद्धा आपण दखल घ्या. एका षटकाची सांगता, 17 धावा धावफलकावरती आपण चर्चा करू होतो मनीष बद्दल. मनीषकडे बघितलं ना की एक आधुनिक क्रिकेटपटूची या ठिकाणी बघायला मिळते. बघा एकदम चांगल्या पद्धतीचं टी शर्ट परिधान केलंय, हातामध्ये ग्लोव्ज आहेत, शूज आहेत, ट्रॅक पॅन्ट आपण पाहतोय. हे 21व्या शतकातलं क्रिकेट आहे. आपण अगदी 7 ते 8 वर्ष आधी टेनिस क्रिकेटमध्ये गेलो ना, तर हाफ पॅन्ट वरती क्रिकेट खेळलं जायचं, पायामध्ये चप्पल असायची आणि मग त्यामुळे क्रिकेटला व्यावसायिकतेचं रूप आता 21व्या शतकामध्ये मिळालंय. अगदी ज्यांनी पहिले नवगावचा खेळ बघितला असेल ना, त्यावेळी नवगावचे प्रत्येक खेळाडू हा हाफ पॅन्ट वरती असायचा. किंबहुना त्यांना कधी विचारलं ना तर हाच त्यांचा कम्फर्ट झोन आहे असं ते म्हणायचे. मात्र क्रिकेटमध्ये नियम बदलले गेले, टर्म्स अँड कंडिशन्स बदलल्या गेल्या. अर्थातच अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे श्री अमृत वाकडे चषक 2022 मध्ये सुद्धा स्पर्धेचे नियम आहेत की कंपल्सरी ट्रॅक पॅन्ट आणि अर्थात टी शर्ट असलं पाहिजे. आणि मग कमालीची खऱ्या अर्थानं स्पर्धा आपण मैदानावरती आज आपण अनुभवतोय. धावफलकावरती 17 धावा असताना गोलंदाजी मार्क वरती समीर आपण पाहतोय. समीर एक युवा खेळाडू जरूर मैदानावरती, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलाय.
बघा एक चतुराईचा निर्णय म्हणावा लागेल मनीषचा. मनीषने ओळखले की पहिल्या षटकामध्ये रोहन पाटीलने हाणामारी केली आहे. रोहन पाटीलची बॅटचा फ्लो अफलातून आहे. मग अशा वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना रोहनलाच बॅटिंग करू देत असा निर्णय आहे. मग हा निर्णय योग्य सुद्धा आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. याच्यासाठी मोठं मन असावं लागतंय आणि ते मोठेपणा मनाचा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. सीमारेषे नजदीक दोन क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. एक लॉंगांचं क्षेत्ररक्षक आणि मिडविकेटचे क्षेत्ररक्षक. बघा वारंवार आपण जर पाहतो ना तर अशा पद्धतीच्या मैदानांना असेच दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवले जातात. राईट आर्म राऊंड विकेट. रोहन पाटील स्ट्राइक एंडवर. रोहनच्या बॅटमधून मोठा फटका सीमा रेषा पार. एका फुलातून दर्जेदार मॅग्निफिसंट मॅग्निकल फटका षटकार. कवालीचा फटका आपण पाहतोय. अब नाही रुकेंगे नाही झुकेंगे अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती आपण पाहतोय. अर्थातच पहिल्या षटकामध्ये ज्या प्रेक्षकांनी रिले कॅच पकडली होती ना त्यांनी पारितोषिक घ्यायला यायचंय. यावेळीचा चेंडू आपण पाहिला तर अंदाज चुकलाय आणि समीरने सुद्धा सांगितलं की अंदाज आपला आहे. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा पद्धतीचा हा खेळ. रिले कॅच ज्यांनी पकडल्या ना त्या दोन्ही प्रेक्षकांनी यायचंय आणि दोन्ही प्रेक्षक आल्याशिवाय हे पारितोषिक दिलं जाणार नाही याची आपण दखल घ्या. चला वळूयात मैदानावरती. समीर पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेला क्षेत्ररक्षक ठेवलं होतं. आपले कोळी बांधव जसे जाळे असतात ना तसं जाळं आखलं होतं. रोहन पाटील बाक टू दी फावरेन. रोहनला या वेळेला मात्र जाळ्यामध्ये अडकवलं जातंय. बघा शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बराच वेळ तिथे तैनात नसतो. मात्र रोहनचे फटके ऑनसाइडच्या दिशेने आहेत. किंबहुना समीर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय त्याच्यामुळे ते चेंडू सुद्धा त्याच दिशेने पडणार आणि फटका सुद्धा त्याच दिशेने येणार अशा पद्धतीचं काहीसं कॅल्क्युलेशन ठेवलं आणि क्लेव्हर माइंडेड गोलंदाजी म्हणावी. फलंदाजाला बाद केलं जाईल. वैयक्तिक धावसंख्येवरती लक्ष दिलं तर 22 या धावसंख्येवरती बाद व्हावं. दोन चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने आपल्या इनिंगला बिल्ड केलंय. शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह बट अट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह अशा पद्धतीची इनिंग या ठिकाणी समाप्त झाली आहे. वन डाऊन साठी अर्थात संघाचा कर्णधार अभिषेक मैदानावरती जाताना आपण पाहतोय. अभिषेक आपण पाहिलं ना तर एक सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचं सुद्धा नाव येईल कारण त्याची सुद्धा कामगिरी उल्लेखनीय आहे असं आपण बराच वेळेला पाहिलंय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला समीर पुन्हा एकदा सज्ज होईल. बघा क्षेत्ररक्षकाचं त्या कौतुक करावं लागेल. चेंडू जितक्या वेगाने आला ना तितक्याच वेगाने त्याने फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये ऍक्शन रिॲक्शनच्या बदलाव झाल्या आणि त्यानंतर एक चांगला कॅच सुद्धा पकडलेला आपण पाहतोय. दबाव दडपण दोन्ही संघांवरती आहे. आज स्थळीपणा संघाकडे आपण बघायला गेलो ना तर त्यांच्याकडे लेदर क्रिकेटचा सुद्धा एक अनुभव आहे. ते विसरून चालणार नाहीये. मग तो योगेश असू देत, मग तो समीर असू देत, मग तो अनिकेत असू देत. सततच या ठिकाणी लेदर क्रिकेट खेळतात. यावेळीचा चेंडू स्लॉट मध्ये भेटला त्याला थेट सीमारेषा पार पोहोचवला जाईल. षटकाराला गवसणी सीमारेषा पार.
आलेला यॉर्कर सन्मानपूर्वक खेळून काढलाय. रोहन पाटीलला अशा पद्धतीचे यॉर्करवरती षटकार मारताना आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. त्यामुळे प्रत्येकाची कठीण अर्थात डिफिकल्ट चेंडू असण्याची परिभाषा वेगळी आहे हेच आपण मैदानावरती अनुभवतोय. मैदानावरती 15.50च्या सरासरीने 31 धावा फलकावरती लागले आहेत. वैयक्तिक 22 धावसंख्येवरती आपण पाहिलं रोहन पाटीलने शुभस्य शीघ्रम करून दिलं. सुरुवात गोडाची करून दिली आहे. आता मात्र जिथे पाया मजबूत बांधला गेलाय अशा वेळेला मधलं बांधकाम कसं होतंय आणि कळसावरती झेंडा कोण रोवणार यासाठीची जगदोजहद मैदानावरती. जिथे वैयक्तिक दुसरं षटक आणि संघिक तिसऱ्या षटकासाठी योगेशला गोलंदाजीसाठी बोलवलंय. यावेळीच्या चेंडूवरती LBW च जोरदार अपील. पंचांनी चेंडूला ओळखलं, जाणलं, परखलं आणि फलंदाजाला बाद ठरवलंय. तरी हरकत नाहीये. ज्याने चांगलं क्रिकेट खेळलंय, एक चांगला गोलंदाज आणि अगदी त्याच वेळेला अष्टपैलू खेळाडू म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जात आहे. बघा चेंडूची उंची, फलंदाजासोबत यष्टीरक्षकासोबत फर्स्ट स्लिप मध्ये सुद्धा त्रास देतोय, डिफिकल्ट पाहायला मिळालंय आणि एक धाव या ठिकाणी एक्स्ट्राची जरूर मिळेल. धावफलकावरती नजर टाकूयात. 32 धावा 32 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळला जाईल. आउटफील्ड तितकीशी फास्ट नाहीये आणि मग अशा वेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण झालेल्या आपण पाहतोय. बघा आपण जर ऑफसाईडच्या दिशेने डायरेक्ट फटका खेळला गेला तर आणि तर त्याच्यावरती जास्तीची धावा मिळतील. जिथे कव्हर्स आणि पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड फार स्लो आहे आणि मग त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांना होतोय असं आपण दिसलंय. धावफलकावरती नजर टाकूयात. 34 धावा 34 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. योगेश पुन्हा एकदा सज्ज आहे. मीराच्या बॅट मधून मोठा फटका आहे. चेंडू गॅप मध्ये जातोय, सीमारेषा पार सुद्धा जातोय आणि षटकाराला गवष्टी घातली जाईल. चांगली फटकेबाजी मैदानावरती आपण पाहतोय. कमालीचा फटका खेळलाय. आपण पाहिलं मनीषला एकच चेंडू मिळाला आणि तेव्हापासून तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. नवीन येणारा प्रत्येक फलंदाज आक्रमकता दाखवतोय आणि आक्रमकतेच्या बळावरती धावफलकाला आता मात्र 40 वरती जाऊन पोहोचवलंय. जिथे 30 षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. बघा आतापर्यंत थळेपडा संघाकडून एक्स्ट्राच्या धावा नाही दिल्या गेल्यात. म्हणजे वाईट चेंडू, नोबॉल चेंडू अजूनपर्यंत आलेलं नाहीयेत. मात्र गोलंदाजीवरती मोठे फटके पडतात हे विसरून चालणार नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल सुद्धा करतोय. एकेरी धाव या ठिकाणी जरूर मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल आणि ज्याची चर्चा होती ना तो मनीष स्ट्राईक एंड वरती आहे. मनीषने ना पहिला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला होता हे विसरून चालणार नाहीये. त्याने चेंडूचा टप्पा आढावा घेतला आणि त्यानंतर डिफेन्स करण्याचा निर्णय घेतला. रोहन पाटीलला स्ट्राईक दिली होती. धावफलकावरती 41 धावा 1 to go चा इशारा. तिसरं षटक प्रगती पथावर असताना बघा क्षेत्ररक्षण लक्षात घेऊया आपण. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पॉइंट आहे, कव्हर्स आहे. हे झालं ऑफसाईडच्या दिशेने. अर्थात एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप सुद्धा ठेवण्यात आलाय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन, मिड विकेट, काउ कॉर्नर, स्क्वेअर लेग अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे. या वेळेला मिसकम्युनिकेशन.
धाव होती का यावरती खूप मोठा प्रश्न आणि फलंदाज धावचित बाद. सन्मान्य बंडा परब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. अर्थात सातत्यातील एक नामवंत अर्थात व्यक्तिमत्व ज्यांनी कबड्डी असू देत बैलगाडी असू देत ज्याच्यासाठी ज्यांची एक ओळख आहे त्यांना विनंती केली जाईल बंडा परब यांना की आपण या व्यासपीठावरती आसन असतावा आपली गरज या ठिकाणी जरूर असेल. वडियत मैदानाच्या दिशेने जिथे पडझड झाली आहे मनीषला या ठिकाणी बाद व्हावं लागलंय. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती जाताना आपण पाहतोय. बघा आकाश मोठी फटकेबाजी जरूर करू शकतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 41 धावा. बघा पहिल्या षटकातून 17 धावा, दुसऱ्या षटकातून 14 धावा आणि तिसऱ्या षटकातून 10 धावा आल्यात. धावांचा आलेख आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी चांगल्या दिशेने वाटचाल करते. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक थळे आपण पाहतोय. अर्थात आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिक यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. ऋतिक थळे गोलंदाजी मार्कवरती आलाय. राऊंड विकेट गोलंदाजी घेण्यासाठी जिथे स्ट्राईक एंड वरती आकाश आहे. आकाश मोठे फटकेबाजी करू शकतोय मात्र जिथे 12 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे तिथे पार्टनरशिप करणं गरजेचं. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 25 ते 30 धावा कशा येतील याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जय हनुमान थळेपाडा संघाला या धावा रोखायच्या आहेत किंवा ब्रेक थ्रू मिळवायचे आहेत. यावेळेचा चेंडू आधीच ठरवलं होतं की मोठा फटका खेळायचा आहे मात्र असं असताना आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि चेंडू डॉट सुद्धा येतोय. सन्मान्य बंडा परब यांचं या ठिकाणी आगमन होतोय. त्यांना या ठिकाणी विनंती केली जाईल आपण या आसन असतावा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. मग ते कबड्डी असू देत मग ते बैलगाड्यांच्या स्पर्धा असू देत आणि आता क्रिकेटचा पाठिंबा. खऱ्या अर्थाने त्यांचा पाठिंबा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. 4थं षटक प्रगतीपथावर. ऋतिकचा हा चेंडू सुद्धा चांगला आहे. सरप्राईज डिलिव्हरी होती. फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज चेंडूवरती वाट पाहत होता की चेंडूचा टप्पा काय असेल मात्र सरप्राइजिंग डिलिव्हरी म्हणावी लागेल. ऋतिकने आपल्याकडे असलेला अनुभव आणि आपल्याकडे असलेली गुणवत्ता कौशल्य या बळावरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती धावफलकावरती 42 ऑन स्कोर बोर्ड. एका बाजूला गावदेवी रांजणपाडा तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान थळेपाडा संघ जिंकण्यासाठी द्वंद्व करतात युद्ध करतात. कारण ही मॅच आपण जर पाहिली ना तर 3ऱ्या फेरीतील मॅच आहे. 4थ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी जगदोजहर मैदानावरती पाहायला मिळेल. आज आपण पाहिलं टायगर लेन सासवणे संघाने आपल्या नावाचा दबदबा ठेवला. अगदी त्याच वेळेला जोगेश्वरी आवाज मग ते दोन्ही जोगेश्वरी आवाज संघ यांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. वळूयात मैदानावरती पुन्हा एकदा मोठा फटका मिरज ब्रँडेड फटका सीमारेषा पार षटकार.
यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जरूर असेल, पंचांनी या चेंडूवरती वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी जरूर मिळेल. सीमारेषा पार जे रिले कॅच पकडतील त्याला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि यावेळेला एलबीडब्ल्यूचं अपील केलं जातंय, मात्र हे अपील फेटाळून लावलंय. बॅटवरती एज लागते, चेंडू घोषित परिसरात गेलाय. चेंडू घोषित परिसरात गेला. एकरी धाव घेतली जाते. धावफलकावरती नजर टाकली तर 52-52 स्कोरबोर्ड आपण पाहतोय. ओढूयात पुन्हा एकदा मैदानावर. यावेळेला क्लीन बोल्ड केला जाईल. फलंदाज बाद. मिराज खरत यावेळेला आपण पाहतोय स्वतःची वैयक्तिक खेळी जरूर चांगली केली आहे, मात्र मागचे 2 चेंडूवरती स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. 52 या धावसंख्येवरती आणखीन एक हादरा जरूर लागलाय. वैयक्तिक 19 धावसंख्येवरती बाद झालाय, ज्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. 52 ही धावसंख्या आपण पाहतोय. बाद होणाऱ्या फलंदाजी संख्या आपण पाहिली नाही तर आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती जरूर गेलाय. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती जरूर सुरू आहे. आपण पाहिलं ऋतिकचं षटक चांगलं षटक होतं, जिथे मिराज सारख्या फलंदाजाला बाद करून रांजणपाडा संघाच्या 5 ते 6 धावा कमी केल्यात असं म्हटलं तरी हरकत नाहीये. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. अविनाश गोलंदाजी मार्क वरती. एक युवा गोलंदाज या ठिकाणी सज्ज झाला, ज्यांनी फार कमी वयामध्ये या संघामध्ये स्थान निर्माण केलंय आणि चांगली खेळी सुद्धा करताना आपण पाहतोय. यावेळेला पहिला चेंडू बॅट वरती जरूर आला. ऑनसाइडच्या दिशेने सरळ बॅटने खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा नडलाय आणि फलंदाजाला धावचीत बाद ठरवलंय. नवीन फलंदाज मैदानावरती विशाल आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद ठरवलं पंचाने. धावफलकावरती नजर टाकूया. 53-53 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल, स्ट्राईक एंडवरती आकाश बराच वेळ झाला मैदानावरती मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे, मात्र स्ट्रगल करतोय. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय. 3 चेंडूंचा सामना सुद्धा त्याने आतापर्यंत केलाय. सन्मान्य बंड्या परब यांच्या हस्ते 300 रुपयांचं पारितोषिक दिलं जातंय. एक चांगला खेळ मैदानावरती आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर आतापर्यंत 3 कॅचेस या प्रेक्षकाकडनं पकडलेले आपण पाहतोय. भूषण गुरव आपण पाहतोय, ज्याने 3 कॅचेस आतापर्यंत सीमारेषेच्या पलीकडे पकडल्या. धावफलकावरती 53 धावा आणि आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. आकाश सुद्धा स्वास्थ्यावर बाद झालाय. 6 फलंदाज गमावले गेलेत. विशाल स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. 5वं षटक प्रगती पथावरती आहे.
4.2 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत आणि विशाल स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. बघा रांजणपाडा संघाकडे ना आज विश्वासची सुद्धा कमी आहे. विश्वास सुद्धा एक चांगला आणि होतकरू खेळाडू म्हणून त्याची नाव आहे, ज्याच्याकडे चांगले फॉर्म आहे. विशालने यावेळेचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. जरूर चेंडू सीमारेषा पार जाईल का, आणि असा असताना सीमारेषा पार जातोय. चौकाराला गवसणी घातली जाते. फटका मैदानावरती आपण पाहतो. बॅकफुट वरून चेंडूला पंच केलं, थोडीशी दिशा दाखवली आणि त्यानंतर मात्र चौकार पाहिलाय. अविनाशची गोलंदाजी पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला, मात्र चेंडू फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये होता हे दिसून आलंय आणि फलंदाज अपस्टंपच्या बाहेर शफल झालाय. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आधुनिक नियमानुसार आपण अपस्टंपच्या जास्त बाहेर शफल नाही होऊ शकत, अन्यथा पंचांना वाईट बॉल न देण्याचा अधिकार आहे, हे आधुनिक नियम सुद्धा सांगतायत. या वेळेला फलंदाज त्रिफळाचित पद्धतीने बाद. 1 मोर डाऊन. सातवा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. 7 डाऊन. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. कभी खुशी कभी गम. धावफलकावरती 57 धावा जमा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 10, चौथ्या षटकामध्ये 11 आणि आतापर्यंतचं हे षटक आपण पाहिलं ना तर जय हनुमान थळेपाडा संघाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. मंदार स्ट्राईक एंड वरती. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. अविनाशने आतापर्यंत ना एकच चेंडू खराब टाकला होता, जो अपस्टंपच्या बाहेर होता, ज्यावरती विशालने चौकार लगावला. अन्यथा सर्व चेंडू विकेट टू विकेट करण्याचा प्रयत्न आहे, किंबहुना फलंदाजांच्या मानसिकतेवरती आघात करण्याची कामगिरी आतापर्यंत अविनाशने आपल्या गोलंदाजीवरती करून दाखवलेली आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सरळ बॅटने मोठा फटका क्षेत्ररक्षकाला चकवला जाईल. चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 61 धावा निर्धारित 5 षटकांमध्ये विजयासाठी 62 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. जिथे आपण पाहिलं एका चेंडूवरती मंदारने चौकार लगावलाय, धावफलकाला आकार दिला जातोय आणि आता मात्र जय हनुमान थळेपाडा संघासाठी कमालीची कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. काय होणार या मॅच मध्ये, कोण विजेतेपद प्राप्त करणार, कोणत्या संघाला निराशेने परतावा लागणार, हे सांगण्यासाठी मी घेऊन चलतो आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक अर्थात संजय म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. अमृतदाता चषक या स्पर्धेचा पहिला रिले कॅच प्रेक्षकांमधून पकडला होता आणि त्यांनी मग आता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची दोघांची नावं आपण या ठिकाणी प्रथमतः घेऊया. विश्वास पाटील आणि विनीत वाकडे. विश्वास पाटील आणि विनीत वाकडे तर दर्शन दादा आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या ठिकाणी या प्रेक्षकांमधून जो झेल पकडला होता रिले कॅच, त्यामध्ये राजनपाडा गावाचे दोन्ही सुपुत्र आहेत विश्वास पाटील आणि विनीत वाकडे. या दोन खेळाडूंनी त्या ठिकाणी रिले कॅच पकडला आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी असेल. तर विनंती करतो रोहित आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. दोन्ही खेळाडूंना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांमध्ये रिले कॅच.
आणखीन आकाश आपण प्रेक्षकामधून जे कॅच पकडले गेलेत आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त कॅच पकडेल जो प्रेक्षक त्यांच्यासाठी एक टॉवर फॅन श्री अमृत दादा यांनी लावलंय आणि त्यामध्ये 3 प्रेक्षक आहेत. त्यामध्ये कुणाल मात्रे मानी 3 झेल, आकाश गुरव राजनपाडा 3 झेल आणि भूषण गुरव राजनपाडा 3 झेल असे 3 प्रेक्षक त्या रेंज मध्ये आहेत. तर तिघांनाही चांगली संधी आहे टॉवर फॅन हे पारितोषिक मिळवण्यासाठी. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी सन्माननीय बंड्या परब साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दर्शन वाकडे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अलिबाग मधले एक जबरदस्त व्यक्तिमत्व कबड्डीपटू ज्याने अख्ख्या अलिबाग तालुक्यामधलं आपलं नाव निर्माण केलं आणि जय भवानी सातेरी संघाला विजय मिळवून दिला होता असे सन्माननीय परब साहेब यांचे खूप स्वागत. ग्राउंड नंबर 2 वरती होणारा सामना टायगर लेन सासोने आणि जोगेश्वरी आवास चेतन. आपण मैदान क्रमांक 2 वरती जा. टायगर लेन सासोने आणि जोगेश्वरी आवास चेतन असा मॅच मैदान क्रमांक 2 वरती. रिले कॅच पकडला होता ते दोन्ही या ठिकाणी आले. दर्शन यांना विनंती असेल सन्माननीय परब साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्या दोघांना या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक देऊन आपण दोघांनी वरती या आणि हे 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकार करा. त्यामध्ये विश्वास पाटील आणि विनीत वाकडे मान फ्रॉम राजनपाडा रिले कॅच खूप खूप आपलं अभिनंदन. आणि वळूया मॅच कडे जे ते मॅचला सुरुवात झाले. टॉस उडवण्यासाठी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी आपण इकडे यायचं आहे. चेतन आणि टायगर लेन तो चलते हैं मैदान के ऊपर जहां पे जीतने के लिए 62 रनों की जरूरत और हमारे साथ गुणले के रूप में अब यहाँ पे अनुष आए हैं. ये दूसरी गेंद बढ़िया गेंद थी. टप्पा गिरने के बाद बाउंस जरूर लिया. आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे लेकिन सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद और एक बिंदी गेंद यहाँ पे आती हुई. लगातार 2 गेंदें यहाँ पे अभिषेक पाटिल ने बिंदी खिलाई है. योगेश थले स्ट्राइक एंड के ऊपर और नॉन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज विनय थले. ये तीसरी गेंद आड़े बल्ले से गेंद को खेल दिया. एक फ्लैट एंड फ्यूरियस छक्का. खूबसूरत छक्का देखा जाए तो पैराला स्ट्रोक खेला था. काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. हालांकि दर्शक वहां पे खड़े तो यहाँ पे कोई चांस नहीं तो 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ. अगली गेंद कवर के ऊपर से खेल दिया. 4 फील्डर गेंद का पीछा कर रहे हैं लेकिन जब तक गेंद फील्ड होती तब तक दूसरा रन पूरा होता हुआ. तीसरे की मांग जरूर की थी और थ्रो आया लेकिन दो ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा. टॉस झालेला या ठिकाणी टायगर लेन सासोने आणि आवास यांच्यामध्ये. चेतन टायगर लेन सासोने संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. मैदान क्रमांक 2 वरती पहिला मॅच असेल सुपर 6 मधला टायगर लेन सासोने आणि जोगेश्वरी आवास. इस बीच अच्छी गेंद थी. थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन गेंद ने टप्पा गिरने के बाद बाउंस बहुत लिया. बल्ले का बाहरी हिस्सा लेते हुए गेंद गई फाइन लेग की तरफ. गेंद को फील्ड किया तब तक यहाँ पे 1 रन लेने का मौका. 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर. जीतने के लिए 30 गेंद के ऊपर 62 रनों की जरूरत यानी कि हर एक गेंद के ऊपर 2 रनों की जरूरत होगी इस मैच में जीतने के लिए. इस वक्त खेल दिया सीधे वाइडिश मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. धन्यवाद सन्मान्य बालमजी भगत
आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आपण व्यासपीठावरती या मंडळाच्या वतीने दर्शन वाकडे यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा। तो इस शानदार छक्के के साथ स्कोर छलांग लेता हुआ 15 रन के ऊपर बिना कोई विकेट खोए ये पारी को बढ़ाते हुए, हालांकि देखा जाए तो हर एक ओवर में रन रेट चाहिए 12 के ऊपर का, तो मानो ईंट का जवाब पत्थर से नहले पे दहला ऐसा शुरुआत योगेश थले ने दी और पहले ओवर में 15 रन यहाँ पे लिए हैं। तो बढ़िया शुरुआत मिलती हुई अपने टीम के लिए योगेश थले की तरफ से। अभिषेक पाटिल का पहला ओवर खत्म होने के बाद विकेट टेकर गेंदबाज हैट्रिक वीर छक्कों के 6 छक्के ऐसे पूरे कारनामे जिस खिलाड़ी के नाम है ऐसा गेंदबाज मीरज खरात। मीरज की पहली गेंद देखो टपा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आई, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बॉडी के ऊपर गेंद टकराई, वहां पर लुढ़क गई, कोई रन नहीं। बिंदी गेंद के साथ मीरज एक बार फिर वापसी। इस प्रतियोगिता में देखा जाए तो मीरज खरत ने एक हैट्रिक ली है, तो 4 कुल मिला के हैट्रिक इस प्रतियोगिता में, उसमें नाम है मीरज खरत का। हवा में गेंद है, फील्डर वहां पे जरूर एक हाथ से कैच पकड़ना चाहते थे, तो एक हाथ से कैच के लिए 500 रुपया इनाम था, तो इसीलिए कोशिश की जा रही थी खिलाड़ी की एक हाथ से कैच पकड़ेंगे। आकाश गुरव वहां पे मौजूद थे, उन्होंने गेंद को फील्ड किया, 1 बाउंस। अगली गेंद मीरज की, इस वक्त हुक कर दिया डीप बैकवर्ड्स को लेग बाउंड्री लाइन के बाहर, एक लंबा छक्का, 6 रन। तेईस रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए देखो दोनों तरफ से ढोलक अब बजता हुआ लग रहा है, एक तरफ से योगेश तो दूसरी तरफ से विनय। इस वक्त शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, हालांकि काफी ऊंची आई थी, आड़े बल्ले से गेंद को मोड़ दिया शॉर्ट स्क्वायर लेग में। जब तक गेंद को रोहन वहां से उठाते तब तक 1 रन लेने का मौका विनय के पास। 1 रन के साथ स्कोर बढ़ेगा 24 रन के ऊपर। जीतने के लिए 62 रनों की जरूरत है, 30 गेंद के ऊपर 62 रन जीतने के लिए जरूरत है। ये फॉलोअर में जरूर कोशिश की थी ऊंची छलांग लगा के, मगर गेंद छूट गई और उन्हीं के कारण 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा योगेश को। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ अब तक 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए। एक अच्छी पार्टनरशिप दोनों बल्लेबाज के बीच में 25 रनों की पार्टनरशिप सलामी के रूप में आए हैं योगेश थले और विनय थले। ये दोनों बल्लेबाज एक अच्छी साझेदारी यहाँ पे करते हुए। एक बार फिर मीरज खरत की अगली गेंद, राइट आर्म मूव द विकेट। इस बार थोड़ी सी स्लो की थी, गति परिवर्तन किया था इस गेंद के ऊपर, गति को परखने में कामयाब नहीं हुए बल्लेबाज और आड़े बल्ले से खेलने की कोशिश में यहाँ पे बिंदी गेंद आई वरती यायचं आहे। बालमजी भगत साहेब आपण व्यासपीठावरती या असं आपला दर्शन वाकडे याने आम्हाला सांगितलं होतं की बालम साहेबांना व्यासपीठावरती अगदी सन्मानपूर्वक आसनस्थ करा, तर आपण जरूर व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाचा मान आणि सन्मान अपन वाढवायचा है। तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड के ऊपर 25 रन आए हैं। आखिरी गेंद बिंदी जरूर डाले, वापसी की है यहाँ पे मीरज खरत ने, तो 18 गेंद के ऊपर जीतने के लिए अभी भी रनों की जरूरत होगी। अठारह गेंद के ऊपर 37 रनों की जरूरत, 37 रनों की जरूरत, 18 गेंदें शेष है, तो अभी भी जो लक्ष्य है अब बढ़ता हुआ 12 के ऊपर की अवसर चाहिए।
प्रति ओवर देखा जाए तो इस मैच में जीतने के लिए गेंदबाज के रूप में आए हैं नए गेंदबाज हर्षल। इस प्रतियोगिता में अपना निजी पहला और टीम के ओर से तीसरा ओवर लेके उंगली के जादूगर कम उम्र में एक अच्छी गेंदबाजी उनके पास से आती हुई, तो हर्षल पहली बार ये अच्छी गेंद थी, थोड़ी सी पुलर लेन गेंद की थी, आड़े बल्ले से गेंद को खेला योगेश ने। आज योगेश को ये गेंद फुटबॉल की तरह दिख रही है, तो हर एक गेंद के ऊपर रन बना रहे हैं योगेश थले। एक रन के साथ 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर, अभी भी 36 रनों की जरूरत है, 36 रनों की जरूरत और 17 गेंदे, यानी कि अभी भी जो एक गेंद के ऊपर 2 रन की जरूरत। ये फुल टॉस ली सीधे डीप बैकवर्ड्स की ओर बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। एक खूबसूरत सा छक्का, हालांकि ये थोड़ी सी फ्लैट हिट करने की कोशिश में फुल टॉस गई और उसका फायदा लिया विनय ने और छक्के के साथ उसे तब्दील कर दिया। 6 रनों के साथ स्कोर छलांग लेता हुआ अब तक 32 रन स्कोर बोर्ड के ऊपर। इस वक्त रिवर्स की कोशिश जरूर की थी लेकिन उसमें कामयाब नहीं हुए, हालांकि 1 रन जरूर मिला। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 33 रन के ऊपर। 33 रन यानी कि अभी भी 29 रनों की जरूरत है। ये मैच जीतने के लिए आधा मकान पूरा हुआ है, आधे की जरूरत है। अगली गेंद हर्षल की, इस वक्त फ्लैट दिया था, थोड़ी सी घूमी गेंद, टप्पा गिरने के बाद काफी अंदर आई, ऑफ स्टंप के ऊपर से गेंद गई सीधे विकेट कीपर रोहन के पास। यही लाइन के साथ अगर गेंदबाजी करते तो इसमें वापस जरूर वापसी मिलेगी। एक बार फिर हर्षल अगली गेंद योगेश के लिए, ये लेग ब्रेक किया था, पहले देखा ऑफ ब्रेक गेंद थी, ये लेग ब्रेक किया, लेग स्टंप के बाहर से गेंद को निकालने में कामयाब हुए, ऑफ स्टंप के बाहर। तो लगातार 2 गेंदे बिंदी इस वक्त इस गेंदबाज ने डाली है, खूबसूरत सी गेंदबाजी हो रही है। तो अगली गेंद हर्षल एक बार फिर लेफ्ट हैंड राउंड विकेट। ये देखो फुल टॉस थी लेकिन देखो टप्पा गिरने के बाद काटा चेंज किया गेंद ने, बल्लेबाज चूके, विकेट कीपर चूके और उसी के साथ 1 और रन मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 34 रन के ऊपर। अभी भी 28 रनों की जरूरत है ये मैच जीतने के लिए। तो इस ओवर की समाप्ति होती हुई, इस ओवर में देखा जाए तो 3 गेंदे डॉट, 2 गेंदे डॉट, 3 गेंद के ऊपर 1-1 रन और 1 छक्का इस ओवर में आया। तो कुल मिलाकर काफी अच्छी गेंदबाजी, यानी कि सिर्फ 9 रन खर्च किए इस गेंदबाज ने इस ओवर में और 12 गेंद के ऊपर 28 रनों की यहाँ पे जरूरत होगी 14 के औसत से, यानी कि अब जो रन रेट है वो बढ़ता हुआ इस 12 गेंद के ऊपर 28 रन बनाने होंगे। देखा जाए तो जहनुमान तलेपाड़ा के लिए कोई विकेट नहीं खोया, तो थोड़ा सा मैच उनकी तरफ झुका है, लेकिन विकेट की तलाश जरूर होगी। अगर एक आध विकेट इस ओवर में गिरता है तो वापसी करना चाहेंगे गावदेवी राजनपाड़ा। तो इसीलिए इस वक्त गेंदबाजी के ऊपर मीरज खैरत को लेके आए निजी दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर। मीरज की पहली गेंद टप्पा गिरने के बाद लेग ब्रेक होती हुई एंगल के साथ सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई और एक बिंदी गेंद मीरज खैरत इस प्रतियोगिता में एक हैट्रिक ली है, मैन ऑफ द मैच के हकदार है। तो काफी अच्छा प्रदर्शन अब तक हुआ है। इस वक्त देखो थोड़ी सी आगे की थी, टप्पा गिरने के बाद काफी बाउंस लिया और उसी के साथ रन आउट का विकेट योगेश थले बैक टू द पैविलियन। या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर या।
या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय मंड्या परब साहेब उपस्थित आहेत नाणेफेकीसाठी। तर आपण दोघांनी लगेच या प्रदीप स्फोट नौकार आणि त्रिशा सलीमकर पुरस्कृत गावदेवी वायशेत पुढचा मॅच मैदान क्रमांक 1 वरती लगेच नाणेफेकीसाठी आपण या। तो अब जीतने के लिए जरूरत रनों की होगी। 10 गेंद के ऊपर 28 रनों की जरूरत। लगातार 2 गेंदे बिंदे और विकेट आने के बाद वापसी है। मीरज खैरत इसीलिए जाने जाते हैं इस टीम में। लेकिन देखो ना देखा ना परका, सीधे डीप मिड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। खूबसूरत सा छक्का, एक लंबा हाई एंड हैंडसम छक्का, काफी नजाकत हाई गया था। काफी देर तक हवा में गेंद था वो और काफी हाई छक्का विनय के बल्ले से निकलता हुआ 6 रन के साथ स्कोर छलांग लेता हुआ 40 रन के ऊपर 22 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए। और 15 गेंदे जो रन और गेंद का फासला कम जरूर होता हुआ लगातार दूसरी गेंद के ऊपर बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर विनय के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा शानदार छक्का। दुनिया वाले दो छक्के लग चुके हैं विनय के बल्ले से। वो यहाँ पे योगेश का विकेट खोया रनआउट के रूप में। उसके बाद में देखो विनय की बल्लेबाजी, इसमें खंबा उकार दिया विनय थले बैक टू द पैवेलियन। आए लेकिन रनआउट का विकेट खोया और जब विनय वहां पे आए उन्होंने 2 गेंद के ऊपर 2 छक्के लगाए। उसके बाद में देखो एक अच्छी यॉर्क गेंद और विनय वापस पैवेलियन में। तो कुल मिलाकर इस ओवर में देखा जाए तो 12 रन आए अब तक। 28 रन की पारी खेल के विनय वापस जरूर आए लेकिन अच्छी पारी विनय की। 16 बजे 7 गेंद के ऊपर 16 रनों की जरूरत। इसी विकेट के साथ एक बार फिर वापसी जरूर होगी। विकेट की जिस प्रकार की जरूरत थी वो विकेट मीरज खैरत ने लिया। तो 7 गेंदे 16 रनों की जरूरत है इस मैच में जीतने के लिए। जय हनुमान थलेपाड़ा के लिए ये मुकाबला देखा जाए तो नए आए दर्शकों के लिए ये मुकाबला है गांवदेवी राजनपाड़ा और जय हनुमान थलेपाड़ा के बीच में ये सुपर 6 का मुकाबला है। तो 7 गेंद के ऊपर 16 रनों की जरूरत। अनिकेत पेडवी और समीर पेडवी। चला नौकार आपण जर 1 मिनिटात आपला संघनायक उपस्थित करू शकला नाही तर आपल्याला 3 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल। राजा पाटील आपला संघनायक लगेच उपस्थित करा। प्रतिस्पर्धी संघनायक उपस्थित आहे। तो 7 गेंदे 16 रनों की जरूरत। इस मुकाबले में जीतने के लिए अनिकेत पेडवी जो लेफ्ट हैंड बल्लेबाज है दाएं और बाएं का यहाँ पे बल्लेबाज समीर और अनिकेत पेडवी और उसी बीच मीरज की ये गेंद, इस गेंद के ऊपर हुक कर दिया। वाह क्या बात है, लाजवाब फील्डिंग वहां पे विशाल खैरत ने की और 4 रन रोके इस गेंद के ऊपर। तारीफ पे काबिल फील्डिंग, क्या फील्डिंग आज के दिन की। विशाल खैरत ने 4 रन रोके, छक्का रोका और सिर्फ 2 रन इस गेंद के ऊपर आए। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पुल किया था, लेकिन देखो यही रहता है फील्डिंग का। तो ऐसी फील्डिंग होगी तो मैच जरूर जीत पाएगी।
तो 6 गेंद के ऊपर अब जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। 6 चेंडू आणि 14 धावांची गरज या मॅच मधून। बढ़िया मैच, एक कांटे का टकराव होता हुआ। तो गेंदबाजी के रूप में नए गेंदबाज यहाँ पे नमूदार होते हुए प्रशांत चौहान। 6 गेंदे 14 रनों की जरूरत। समित पेड़वी और अनिकेत पेड़वी दोनों बंदों जो बाही है वो सामने है, तो जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। एक कड़ा मुकाबला, कांटे का मुकाबला यह जरूर होगा। राजा लवकर या, आपण आपल्याला उशीर झाला राजा, नाणेफेकीचा कॉल करून घ्या। शेवटचं षटक आहे राजा। तो प्रशांत की ये पहली गेंद नो करार दिया जाएगा और खराब गेंद के साथ शुरुआत की प्रशांत चौहान ने और नो के साथ फ्री हिट और 1 रन। तो खराब शुरुआत जरूर होती हुई यहाँ पे प्रशांत चौहान की। 6 गेंदे 13 रनों की जरूरत, फ्री हिट। एक खूबसूरत सा मुकाबला, कांटे का मुकाबला जरूर होगा। ये अगली गेंद प्रशांत चौहान, गेंद को उठाया है, जरूर हवा में गेंद है, वहां पे फील्डर ने कैच जरूर लिया, लेकिन तब तक दूसरा रन दौड़ के पूरा किया दोनों बल्लेबाज ने। तो फ्री हिट के ऊपर 2 रन मिलते हुए और 2 रनों के साथ स्कोर मूव होता हुआ 51 रन, यानी कि 11 रनों की जरूरत है अभी भी जीतने के लिए। 5 गेंदे 11 रनों की जरूरत, 5 गेंदे शेष है। तो एक कड़ा मुकाबला, कांटे का मुकाबला यहाँ पे जरूर देखने को मिल रहा है। पॉइंट रखा हुआ है 30 गज के अंदर, कवर अंदर है, मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कवर अंदर है। इसी वक्त सीधे खेल दिया, काऊ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। छह रनों के साथ स्कोर छलांग लेता हुआ एक बार फिर पहुंचा है 57 रन। 4 गेंद के ऊपर 5 रनों की जरूरत। ये अच्छी गेंद, थोड़ी सी गोल्डन स्पॉट के ऊपर से अंदर लाए थे गेंद को और 1 रन जरूर मिलेगा। लेग बाज के रूप में रन जरूर आता हुआ, रन कैसे भी आए लेकिन रन आना चाहिए। अब 3 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। अभी भी देखा जाए तो अगर इस गेंद के ऊपर विकेट आए, डॉट आए, तो मैच में और भी रंग आ सकता है। मैच अपने ही रंग में रंगेगा, लेकिन गेंद डॉट आनी चाहिए। तो प्रशांत चौहान की ये गेंद रहेगी। 3 गेंदे 4 रनों की जरूरत है। फील्डिंग की सजावट देखी जाए तो डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और उसके बाद में एक जो फील्डर है लॉन्ग ऑन की तरफ है, बैकवर्ड स्क्वायर लेग मौजूद है। 30 गज के अंदर देखा जाए तो पॉइंट है, कवर रखा हुआ है 30 गज के अंदर और एक शॉर्ट स्क्वायर लेग भी सिंगल सेविंग के लिए 30 गज के अंदर है। इस प्रकार की फील्डिंग एक फील्डर लॉन्ग ऑफ और एक डीप एक्स्ट्रा कवर के रूप में है अनिकेत पेड़वी के लिए। ये गेंद प्रशांत की, काफी अच्छी गेंद थी। 1 रन जरूर मिलेगा। दूसरे की मांग की है और दूसरे में यहाँ पे अनिकेत पेड़वी रन आउट के रूप में बैक टू द पैवेलियन। यहाँ पे कांटे का मुकाबला ईंट का जवाब पत्थर से देता हुआ, लेकिन विकेट जरूर गिरा। तारीफ करनी होगी इस गेंदबाज की। पहली गेंद नो डाली, उसके बाद में एक गेंद के ऊपर 1 रन मिला
उसके बाद में छक्का लगा, लेकिन वापसी भी उतनी अच्छी की है। 2 गेंदे 3 रनों की जरूरत, हालांकि 6 गेंद के ऊपर 14 रनों की जरूरत थी। यह मैच अब यहाँ पे आया है कि 2 गेंदे 3 रनों की जरूरत। राणे आली ओमकार, राणे आली ओमकार, जोगेश्वरी आवाज ओमकार आपण नाणेफेकीसाठी या। जोगेश्वरी आवाज आपण इकडे या। आपला मॅच या संघाबद्दल होईल, जो संघ जिंकेल त्याला लगेच खेळावं लागणार आहे याच मैदानावरती। त्यामुळे जोगेश्वरी आवाज ओमकार अपन नाणेफेकीसाठी या। तो 2 गेंद के ऊपर 3 रनों की जरूरत है। प्रशांत चौहान गेंदबाजी के ऊपर और सामने है समीर पेड़वी। प्रशांत की ये 5वीं गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, सीधे खेल दिया डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। यहाँ पे जीत लिया है मैच जहनुमान तलेपाड़ा ने। वेल्डन जोगेश्वरी आवाज ओमकार आपण लगेच नाणेफेकीसाठी या। ओमकार जोगेश्वरी आवाज ओमकार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। आपल्याला जहनुमान तलेपाड़ा या संघाच्या विरुद्ध लगेच खेळायचं आहे, त्यामुळे आपला संघनायक त्वरित पाठवायचा आहे आणि नौकार या संघाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। तर हे लक्षात घ्या आपण, कारण उशिरा तो संघ येणार आहे आणि त्यामुळे त्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। तर ओमकार आपण नाणेफेकीसाठी या। तर जयहनुमान तलेपाड़ा हा संघ या मॅच मध्ये सुपर 6 च्या मॅच मध्ये जिंकतोय आणि राजनपाडा या संघाला